नत्र, स्फुरद, पाला, झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, कॅल्शियम याच्यावर डिपेंड आहे. CHO कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन ज्याच्यावर 95% उत्पादन आपलं अवलंबून आहे, याच्यावर किती लोक काम करून राहिले शेतात? किती आम्ही तुम्हाला सांगून राहिलो, किती विद्यापीठ काम करून राहिले, किती शासन काम करून राहिलं? 95% जर तुमचं त्याच्यावर डिपेंडंट, त्याच्यावरच आपलं सगळं दुर्लक्ष आहे. फक्त 5% उत्पादन वाढवायसाठी 11.5 लाख कोटी रुपये आपण भारतातून बाहेर घालून राहिलो, तुमच्या खर्चाच्या 55% उत्पादनाच्या. आता हा काय आहे? याला शहाणपणा म्हणायचं, मूर्खपणा म्हणायचा, की आपलं कुठं तरी आपल्याला मार्गातून भटकवण्याचा प्रयत्न झाला, हे याचं गांभीर्य लक्षात घ्या. आता जर मातीत 8,000 करोड जीवाणू आहेत. पूर्वी शास्त्री महाराज प्रत्येकाच्या घरी, आमच्या इथे जेवढे शेतकरी आहेत ना महाराष्ट्रातली, विशेषतः विदर्भातली कंडिशन वेगळी होती. प्रत्येकाच्या घरात 5, 10, 20, 25 खंडी, 2 खंडी गाया होत्या. आणि तेव्हा 20-25 खंडी गाया असून आपण फक्त एक लोटा घेऊन जायचो दूध काढायला. जे ते लोक दुधासाठी गाई नव्हते वागवत, ते लोक शेतीसाठी गाई वागवायचे. मग आम्ही शास्त्रज्ञ आलो, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा, आम्हीच तुम्हाला शिकवलं. आणि मग गावरान गाई दूध नाही देत, मग जर्सी आणा, होस्टेल आणा. 25 गाईचं काम एका गाईत व्हायला लागलं, मग कशाला 25 गाई?